नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपलं जनावर काय खातं? वरण खातंय, गवत खातंय, प्लास्टिक खातंय, चामडा खातंय, कापड खातंय, माती खातंय, लाकूड खातंय, लोखंड खात नाही बघा. तरी आमच्या जनावरांच्या पोटात लोखंड निघतं. आता हे लोखंड जातंय कुठून? हे लोखंड जातंय बघा ह्या सरकी पिंडीच्या माध्यमातून. हा खापरानी बरं याच्यात प्लास्टिक, तार, लोखंडी खिळे, रॉडचे तुकडे, वायसर हे सगळं निघतंय बघा याच्यात. आधी चारताना काय करायला लागेल? काळजी घ्यावं. म्हणजे पेंड नरम चारा एकदम भुगा येते ती एकदम थोडे पैसे जास्त जातील पण विलाज नाही त्याला. नाही तर पेंड निबर असेल तर भिजवून चारा. भिजवून चारली तर लोखंड दाताखाली आले की जनावर टाकून देते बघा, खाली गिळत नाही. तुम्ही पेंड भिजवून चारा, तुम्हाला लय वेळच लोखंडाचे तुकडे, वायसर, तार, खिळे पाठीत दिसतील शेवटला. जनावर गिळत नाही. पण हे निवर तुकड्यातून एकदा एक घाव दोन तुकडे केले की जनावर गिळून टाकते, कारण त्याला खायची गडबड असते. पोटात गेलं लोखंड की गाय जनावर कोणचं असू द्या वाचत नाही. पोटात गेलं की त्याला वर्ष 6 महिन्यात ताप यायला चालू होती, नाही तर फुगाय चालू होते. माझे 4 गायी 2 वर्षात गेल्यात बघा. हे गाईचा धंदा बंद केलता. 3 वर्ष एकच गाय सांभाळली. शेळ्या होत्या म्हणून भागलं, पण शेळ्या भागत नाही म्हणून परत गाईकडे यावं लागलं. आता ह्या 2 वर्षात परत गाई केल्यात. आता पेंड चारत नव्हतं, पण निजेतल्या काही गाई सुग्रास खात नाहीत, त्याच्यामुळे नावीला नाही पेंड चारावं लागते बघ. आता पेंड भिजवून चारतोय कधी, नाही तर एकदम नरम पेंड आणतोय कधी. कारण ही गाय लाखाची स्थावर प्रॉपर्टी नाही. आज लाखाची उद्या हजाराची. ही जगली तर शेतकरी जगतोय. म्हणजे जगवताना थोडी काळजी घ्यावी लागते. पेंड सुग्रासमध्ये जात नाही काही, कारण ते एकदम गोळी पेंड बारीक असते. पण हे सरकी पेंडीमध्ये गॅरंटी नाही बघायची जनावराची. दूध वाढा म्हणून माणूस हौसाने आणून पेंड चालतो 40-50 रुपयाची. याची अशी कथा बघा, हौसाने केला पतीन त्याला फुटली रगत बुद्धी. दाणा टाकून घोडा उडून